त्या गावामध्ये 3 दिवस भूत येतात ओके. आणि 3 दिवस लोक गाव सोडून जातात. कारण खरंय? हे खरंय. ओके. आणि कारण त्या गावात 3 दिवस भूत राहायला येतात आणि गावातले लोक त्यांना मेजवानी देऊन जातात, की मस्त छान मटण वगैरे भूतांना ज्या ज्या गोष्टी आवडतात खायला, त्या गोष्टी देतात आणि गाव सोडून जातात. तेव्हा आमचा क्लायमॅक्सचा सीन शूट होत होता. त्यावेळेला तो जो सेट बनला होता, तिथे आम्ही जस्ट एंटर केलं आणि म्हटलं, "हे काय? कुठे आलोय आम्ही?" इतका मस्त, सुंदर आणि भयंकर तो सेट डिझाइन केला होता आणि लाइटिंग इतकं छान केलं होतं त्याचं. आणि त्यानंतर रिच्युअल्स जे असतात, लाइक ब्लॅक मॅजिकवाले जे रिच्युअल्स असतात, त्याचं सुद्धा डिझाईन खूप छान केलं होतं आणि ते बघूनच आपल्याला इतकी भीती वाटत होती, की बापरे, आपण हे करूयात का नको करूयात? जिकडे आम्ही क्लायमॅक्सचा सीन शूट केला, त्या वाड्यात एक नाग आहे जो फिरतो. हो. दर सोमवारी येस, 200 वर्षांपासनं तो नाग दर सोमवारी फिरतो. नमस्कार, मी रसिका शिंदे. महाएम टीव्ही मध्ये तुमचं स्वागत. अल्याड पल्याड हा एक मराठीतला हॉरर चित्रपट आपल्या भेटीला येतोय 14 जूनला आणि त्याच निमित्ताने या चित्रपटाची टीम आपल्या सोबत आली आहे. तर सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचं स्वागत. कॅप्टन ऑफ द शिप दिग्दर्शकांकडे पहिलं यायचंय. प्रीतम सर, मराठीत मुळात हॉरर चित्रपट आणणं, कारण एक असतं की हॉरर मूवी जेव्हा एक प्रेक्षक पाहतात त्यांना भीती जेन्युइनली वाटली पाहिजे, कारण बऱ्याचदा असं होतं ना की अरे काय हसायला येतं आपल्याला. तर मुळात हॉरर मूवीज करणं हे का डोक्यात तुमच्या आलं? कारण आधी तुम्ही केलेले चित्रपट वेगळे आणि हा जॉनर वेगळा. ती सुरुवात कुठून झाली आणि अल्याड पल्याड हेच नाव का? एकतर खूप दिवसापासून हॉरर असं काही कंटेंट आला नव्हता आणि लोकांना मुळात हॉरर फिल्म हो आवडतं. हो. दुसरं होतं की हा जो चित्रपट आहे त्या प्रथेवरती आहे, की ओके. एक प्रथा आहे की त्या गावामध्ये 3 दिवस भूत येतात ओके. आणि 3 दिवस लोक गाव सोडून जातात. कारण खरंय? हे खरंय. ओके. आणि कारण त्या गावात 3 दिवस भूत राहायला येतात आणि गावातले लोक त्यांना मेजवानी देऊन जातात, की मस्त छान मटण वगैरे भूतांना ज्या ज्या गोष्टी आवडतात खायला, त्या गोष्टी देतात आणि गाव सोडून जातात. तर ही एक हॉरर कथा होती. तर किंवा अशा रीती किंवा प्रथा अशा होत्या. तर मग यावरती हॉरर चित्रपटच बनला पाहिजे असं मला वाटलं किंवा त्या कथेनुसार वाटलं, म्हणून आम्ही या हॉरर या चित्रपटात हात टाकला आणि आउटपुट तर तुम्ही बघत आहात की लोकांना आवडत आहे. एक्झॅक्टली. पण तुम्हाला कुठून मिळाली, कुठून ही कथा? कारण मी हे पहिल्यांदा ऐकलंय की अशी प्रथा असते की भूत राहायला येतात. कुठून ऐकलं हे? ऍक्च्युली खूप महाराष्ट्रात अशा खूपशा प्रथा आहे की आपण जे नाही ऐकलं. आपण लहानपणापासून तर खूप ऐकत आलो नाही की आजोबा जात होते, भूत मोठा झाला आणि मग त्या झाडाखाली ते आहे, अशा गोष्टी हा, खूप आहे. भुतासोबत ती एक्झॅक्टली. सुपारी वगैरे खाल्ली. हो, तर हो. तर या गोष्टी खूप इंटरेस्टिंग होत्या आणि मला वाटलं की अशा गोष्टीवर काहीतरी आपण वर्कआउट करायला पाहिजे. तर माझा एक मित्र आहे, इंडस्ट्रीतलाच आहे, त्याने मला असाच एक कथा सांगितली की अरे एक बघ ना की गाव सोडून लोक जातात आणि 3 दिवस गावात भूत असतो. हे काहीतरी इंटरेस्टिंग दिसतंय की गावात 3 दिवस भूत राहतो आणि बाकी लोक बाहेर जातात. म्हटलं नाही, आपण Literally बाहेर जातात? खरोखर अशा महाराष्ट्रामध्ये खूपसे विभाग आहेत, जसं विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण. हं. तिथले लोक 3 दिवसासाठी बाहेर जातात आणि गावात कोणीच राहत नाही. इव्हन मांजर कुत्रा सुद्धा नाही, सजीव My नाहीच. God. आणि मग तिथे भूत 3 दिवस येऊन राहतात मस्त आणि मग माणसं परत त्यांचे 3 दिवस झाले का जातात. तर यावरती चित्रपट बनलाच पाहिजे. अल्याड पल्याड नाव कुठून आलं? अल्याड पल्याडचा मिनिंगच तो आहे, इकडे आणि तिकडे. मुळात ही कथा एका बेटावरची आहे, म्हणजे नदीत बेट असतो हो हो. आणि तिथे यायला फक्त नावेनं येणं जाणं करावं हो. लागतं. मग अल्याड असलं म्हणजे भूत अल्याड असतात आणि गावातले लोक पल्याड असतात. आणि अल्याड आणि पल्याडची काय मजा आहे हिच्या फिल्म मध्ये आहे. बरं, तुमच्या तिघांकडे यायचंय की जेव्हा कळलं हॉरर फिल्म, तुमची तिघांची पण आय थिंक हॉरर फिल्म फर्स्ट फिल्म असेल, तर काय म्हणजे जेव्हा हे ऐकलं की असं काहीतरी भूत येऊन राहतात, काय पहिली तिघांची पण रिॲक्शन काय होती? सगळ्यात आधी तर जेव्हा हा कॉन्सेप्ट कळला तेव्हा हलूच नाही शकले मी. म्हणजे इतकं वेगळंच काहीतरी आपल्याला जेव्हा कळतं ना, एस्पेशली हॉरर, कारण मला हॉरर फिल्म्स बघायला खूप आवडतात. मी ऑलमोस्ट सगळ्या बघितल्या असतील आत्तापर्यंतच्या. सो मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि जेव्हा मी स्क्रिप्ट वाचत होते त्यावेळेला अख्खी फिल्म माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली आहे. सो ते इतकं छान वाटलं मला अँड आय वॉज रिअली एक्सायटेड टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म. तू काय सांगशील? पहिला मूवी आहे तुझा. येस, हॉरर So- नाही तर पहिलाच फिल्म आहे कोणत्याही जॉनरचा.
सो ऑब्विसली म्हणजे आता ह्यांनी डिसाईड केलं की पहिलाच मी हॉरर टाकतो ह्याच्यासाठी. सो ते आय डोंट नो जुळून आलेलं आहे. बट मी जेव्हा म्हणजे स्टोरी ऐकली होती, म्हणजे जेव्हा नरेशन झाला होता, तर ज्या वेनी त्यांनी नरेट केला होता ना, आय थिंक तो म्हणजे मला कळून येत होता की हा फिल्म काय होणार आहे. बिकॉज त्यांचा जो नरेशन होता तेव्हा आपण कॅमेरा पॉईंट ऑफ व्ह्यूनी विचार करतो जेव्हा ते नरेट करतात प्रॉपरली. आणि तो जेव्हा मी म्हणजे फिल्म इमॅजिन करत होतो, मला तेव्हाच कळलं की इथून मला पिकअप मिळू शकतो. आणि म्हणजे जर मला पिकअप मिळतोय म्हणजे हा फिल्म नक्कीच चालणार. बिकॉज एक नवीन कलाकार जेव्हा येतो तर त्याच्या एक्सपेक्टेशन्स खूप असतात की त्याला चांगलं काम मिळालं पाहिजे, राईट. आणि आय थिंक तो चांगला काम एक गोष्ट. आणि आता ह्या फिल्ममध्ये मला जो रोल मिळालाय, ज्या फिल्ममध्ये रोल मिळालाय, तो खूप नेक्स्ट लेवलचा फिल्म आहे असं मला वाटतं. आणि हॉरर जॉनर जे जसं सरांनी सांगितलं, हॉरर जॉनर आय थिंक खूप कमी लोक इमॅजिन करतात बनवायचं. बिकॉज त्याच्यात खूप सारे गोष्टी असतात ज्याच्यात तुम्हाला लक्ष द्यायला लागतं. आणि त्यात आम्ही एक प्रथा चूज केली आहे आणि ती प्रथा जी असते ती आम्हाला काही रूल्स फॉलो करूनच दाखवायला लागते. असं नाही की आम्ही काही दाखवू शकतो. सो असे बरेच गोष्टी आहेत जे त्यांनी कन्सिडर केले, ज्याचे रूल्स अँड नॉर्म्स त्यांनी फॉलो केले, टेक्निकल गोष्टी फॉलो केलेत. आणि आय थिंक त्याच्यामुळे हा फिल्म इतका कमाल झालाय. अँड आय एम थँक्स टू देम. एकतर मला असं वाटतं की एखाद्या ॲक्टरसाठी प्रत्येक जॉनरची एक फिल्म तरी असावी. कारण ॲक्टर हा एकतर स्वतःला एक्सप्लोर करत असतो आणि त्याला स्वतःबद्दल दर एका गोष्टीतनं मला असं वाटतं शिकायला भरपूर मिळत असतं, जो एक्सपिरियन्स तो गेन करत असतो. तर हॉरर हा जॉनर मला आधीपासूनच फॅसिनेटिंग वाटायचा. कारण आपण ज्याला म्हणतो जम्पस्केअर्स, की वी आर एक्सपेक्टिंग समथिंग पण ते कधीच होत नाही आणि कुठून तरी वेगळ्या साईडनीच काहीतरी. सो ही जी हॉररची गंमत आहे ना, तर मला कधीतरी हे एक्सपिरियन्स करायचं होतं की लाईक मला पण असं सांगायला आवडेल की माझ्या पिक्चरमधला जम्पस्केअर बघितला का. सो की ऑडियन्स पण काहीतरी एक्सपेक्ट करत असतो अँड वेन यू गिव्ह देम समथिंग अनएक्सपेक्टेड, नो. सो आय थिंक दॅट इज वॉट ऑल क्रिएटर्स, ऑल मेकर्स लाईक क्रेव, दॅट फिलिंग ऑफ गिव्हिंग समथिंग टोटली अनएक्सपेक्टेड. आणि मला असं वाटतं की ह्या फिल्ममध्ये तसे बरेच मोमेंट्स आहेत की जिकडे नक्कीच लोकांना भीती वाटेल किंवा आऊ होईल ऑडियन्समध्ये. सो मला असं वाटतं की ह्या फिल्ममध्ये तसं खूप आहे. आणि ॲज अन ॲक्टर आपल्याला असं पाहिजेच असतं की हावरट असतो की मला हे पण हवंय, मला हे पण हवंय, मला हे पण. सो माझ्या नशिबाने या सिनेमामध्ये माझ्यासाठी कॅरेक्टर होतं आणि ते प्रीतमला वाटलं की मी ते योग्य पद्धतीने करू शकीन. त्यामुळे त्यांनी मला या फिल्ममध्ये कास्ट केलं आणि आय गॉट टू वर्क विथ सम अमेझिंग पीपल. म्हणजे आमचा DOP योगेश कोळी, त्याचा तर मी फॅन आहे. लाईक आय अप्रिशिएट हिज वर्क. आमचा आर्ट डिरेक्टर योगेश इंगळे, त्यांनी पण खूप मस्त काम केलं आहे. लाईक हॉररसाठी 2 ह्या खूप इम्पॉर्टंट गोष्टी असतात, कॅमेरा आणि तुमचं आर्ट. म्हणजे डिरेक्टरची विजन जी असते ती पडद्यावर आणण्याचं काम हे दोघं करत असतात. सो मला असं वाटतं की ह्याच्यात प्रीतमचं क्रेडिट हे की त्यांनी जी त्याची टीम चूज केली ती खूप परफेक्ट चूज केली असं मला वाटतं. आणि मकरंद सर पण आहेत फिल्ममध्ये. सो त्यांच्याबरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स पण खूप छान होता. भरपूर गोष्टी त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या. आणि बाकी हे होतेच आणि गौरव होता. सो इट वॉज ऑल इन ऑल अ व्हेरी फन एक्सपिरियन्स टू शूट दिस फिल्म. बरं, गौरव आणि मकरंद यांचा तुम्ही उल्लेख केलाच, तर शूट करतानाचे काही किस्से हॉरर आहे सो म्हटलं कोणी असं भित्रट होता का सेटवर आणि मग घाबरलं? बरोबर जागेवर माहिती. ओके, सगळेच घाबरट आहेत. ओके. सगळे A to Z सगळे घाबरट आहेत. सो प्रँक्स वगैरे करण्याचा प्रश्नच येत नाही. पण धमाल खूप केली आम्ही. आणि जेव्हा आमचा क्लायमॅक्सचा सीन शूट होत होता त्यावेळेला तो जो सेट बनला होता तिथे आम्ही जस्ट एंटर केलं आणि म्हटलं हे काय, कुठे आलोय आम्ही. इतका मस्त सुंदर आणि भयंकर तो सेट डिझाईन केला होता आणि लाइटिंग इतकं छान केलं होतं त्याचं.
आणि त्यानंतर रिच्युअल्स जे असतात, लाईक ब्लॅक मॅजिकवाले जे रिच्युअल्स असतात, त्याचं सुद्धा डिझाईन खूप छान केलं होतं. आणि ते बघूनच आपल्याला इतकी भीती वाटत होती की बापरे, आपण हे करूयात का नको करूयात. बट येस, एव्हरीथिंग वॉज व्हेरी नाईस. आणि डिझाईन सुद्धा खूप छान होते आणि सेफ्टी सुद्धा होती. सो ते मेन आहे. पण किस्सा नाही सांगितला काय? किस्सा ॲज काही झालाच नाही, पण आम्हाला पॅकअप तो हसतोय नंतर म्हणजे असं का हसतोय तो? पॅकअप नंतर आम्हाला एक किस्सा कळला की जिकडे आम्ही क्लायमॅक्सचा सीन शूट केला त्या वाड्यात एक नाग आहे जो फिरतो हो. दर सोमवारी येस, 200 वर्षांपासनं तो नाग दर सोमवारी फिरतो. हे आम्हाला पॅकअपच्या नंतर कळलंय. हा तो किस्सा Oh my आहे. God. काही एक्सपिरियन्सेस आले? कारण अगेन विचारायचं कारण हे एकतर कोकणात शूट झाले. सो मी जरी कोकणातली नसली तरी जे फ्रेंड्स आहेत त्यांच्याकडून कळतं की अरे कोकणात भूत आहेत त्या वगैरे. गोष्टी मजेशीर मग होत्या. कोकण का? हाही प्रश्न आहे माझा. कोकण का म्हणजे मेन उद्दिष्ट हा होता की मी तो कोकणात शूट केला नव्हता, मला कोकणात करायचा होता. Okay. ती एक वेगळी. आणि खूप ऐकलं होतं मी की म्हणजे आता मी जेव्हा कथा सांगायचो तर मी तिच्याच वडिलाला भेटलो, याचे वडील कोकणातले, तर सांगायचे झाडाखाली जाऊ नको, त्या भागात जाऊ नको, या साईडला जाऊ नको. म्हटलं हे, आणि मी विदर्भाचा, कुठेही फिरा, काय नसतं. पण ते जे गोष्टी ऐकल्या मी, तर त्यामुळे वाटलं की इंटरेस्टिंग आहे. आणि मुळात ना मला एक असं गाव पाहिजे नव्हतं की तो बेट असायला पण, ते पण नदीचा, आणि मला ते लाईव्ह लोकेशनच हव्या होत्या. म्हणून मी कोकणात गेलो. तशा मुळात प्रथा हा सर्वीकडेच आहे, ऑल ओव्हर महाराष्ट्रात या प्रथा आहे. म्हणजे मुंबईत पण एक आहे भाग, तिथे या गोष्टी प्रथा आहेत का 3 दिवस लोक जातात कुठे बाहेर. आहे मुंबईत? आपण मुंबईमध्ये हा एक्झॅक्टली, वरळी कोळीवाडा. हा यस, तिथे तिथे ही प्रथा आहे तिथे प्रथा. विचारलं सो पाहिजे. तर मग मला ते ही खूप इंटरेस्टिंग वाटलं. आणि कोकण खूप सुंदर आहे. हो. म्हणजे जे काही वातावरण मला ते दाखवायचं होतं, जो काही ग्रीनरी आणि ते नदी किनारा, म्हणून मी हा बेसिकली लोकेशन चूज केला. आणि सेटवरची मजा म्हणजे ते खूपच काही वेगळं होतं. म्हणजे आम्ही तर 20 दिवस असं वाटत होतं की आम्ही खरोखर भूताच्या सानिध्यात राहतोय. आणि त्या गोष्टी, तो वातावरणच असं, कारण रात्रभर शूट चालायचं मग आमचं. तुम्हाला असं नाही वाटलं का की काय कोणतरी आहे, एनर्जी आहे वगैरे? कारण हा, म्हणजे एनर्जी म्हणण्यापेक्षा ते काही काही असे गोष्टी आहेत जे खूप कमालीच्या आहे. म्हणजे एक आम्ही संदीप दादासोबत शूट करत होतो नदीच्या किनारी. ओके, तो खूप एक वेगळंच वातावरण होतं तिथे. तुम्ही ट्रेलरमध्ये संदीप दादा तो सीन. हो तो आणि ते आम्ही सगळं लाल लागले ते. एक्झॅक्टली, आम्ही शूटवाल्यांना काही फरक पडत नाही कुठेही. आणि शूट चाललाय आणि खूप आवाज, त्या महिला वगैरे ओरडतात. एक गावातला माणूस आला, इथे असं करू नका, 1 दिवसा पहिले मय्यत झाली तिथं. तिथं ते राग, मला वाटलं कोणी मजाक करते, आणि आम्ही असं शूट करतोय, आणि तिथं ते मग जाऊन बघितलं की अरे ते खरोखर आहे तिथे. असे काहीतरी वेगळे अनुभव आले. आणि एक जसं तिने सांगितलं का 200 वर्षापासून तो वाडा, आणि आम्ही रेखी करताना काही बघत नाही, बिचारे आम्ही ऑल टेक्निकल फिरतात. आणि शूटच्या 4 दिवसानंतर तो माणूस सांगतो आम्हाला की दादा असे फिरत नका जा. का हो? इथं 200 वर्षापासून नाग फिरतो म्हणे. म्हटलं आता सांगताय तुम्ही, आता ह्याच्याहून काय मोठा एक्सपिरियन्स असणार. तर अशा गोष्टी आहेत की ज्या आम्हाला मजा, म्हणजे अशा गोष्टी घडल्यात. आणि राहिला प्रश्न, आणि तिच्या कथा खूप वेगळ्या होत्या. म्हणजे आम्ही शूट करताना, समजा जर आता मी विहिरीजवळ शूट करतोय, तर लोक येऊन सांगायचं नका इथे शूट नका करा, इथे बाई जळाली होती, मग तिला याच्यात टाकलं होतं, आणि इथं 50 लोकांना मारलं होतं. असे किस्से ऐकले, तर ते कदाचित ऐकूनच आम्हाला असं वाटायचंय की नाही, खरंच इथं काहीतरी आहे. पण जसं हा म्हणाला की तुम्ही टीम म्हणजे डीओपी आणि आर्ट डिरेक्टर जो चूज केला, तर ते असतं ना की हॉरर फिल्म करताना बिंग अ डिरेक्टर, कारण याआधी डॉक्टर असेल किंवा डिशकॅम असेल, जे मूवी तुम्ही केले, तर हॉरर फिल्म करताना एक डिरेक्टर म्हणून कोणत्या गोष्टी ऍक्च्युली खूप लक्षात ठेवाव्या लागतात? कारण एक होतं ना की प्रेक्षक, जसं ही म्हणाली की ही हॉरर मूवीज हिने पाहिलेत, तर मोस्टली कसं की एक आयडियल असतं आपल्या कोणत्या तरी मूवीसाठी की हॉरर मूवी म्हटलं ती मोस्टली हॉलिवूडकडे जातात. हॉलिवूडचे हॉरर मूवीज हे म्हणजे नाही जमतच नाही, ते टॉवेल घेऊन बघावे लागतात. पण मराठीत तो एक्सपिरियन्स देणं, सो तुम्ही त्याच्यासाठी तुमचा तो अभ्यास काय होता? मुळात या सर्व गोष्टी हा टेक्निक्सचा आहे.
हॉरर फिल्म बेसिकली ह्या टेक्निक्सवर असतो की तुम्ही कसा प्रेझेंट करता, तुम्हाला भास होत आहे का, किंवा तशी अँगलिंग आहेत का, किंवा तो वातावरण निर्मिती होत आहे का, हा म्हणजे एखाद्या गोष्टी जाण्यापेक्षा तसं वातावरण निर्मिती होत आहे का. पण आम्ही काय केलं होतं की लोकेशनच असं चूज केलं होतं. आता तुम्हाला सांगतोय की आम्ही शूट करतोय आणि एक दिवसा अगोदर तिथे तिची राख आहे. म्हणजे काय वातावरण निर्मिती असणार तिथे. तर त्या गोष्टी चूज केल्या होत्या आणि सर्वांना वाटतं की आपण आपल्याला मराठीमध्ये पण असं खूप चांगले चांगले टेक्निशियन आहे, चांगले आर्टिस्ट आहे. त्यांना वाटते आपण कुठेतरी काही एक्सप्लोर करूयात. टॅलेंट आहे, पण तशा गोष्टी आतापर्यंत बाहेर आल्या नव्हत्या. तर या गोष्टीमुळे, या प्रथेमुळे आम्हाला तो एक मांडण्याचा चान्स मिळाला आणि त्या ट्रीटमेंटमुळे आणि आम्हाला मजा आली. म्हणजे आता पहिले तर आमचं फिल्म सर्व फिल्मशी कम्पेअर करायला लागले होते की हा कांतारासारखा आहे, की की असं खूप 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 बघितलं. पण जेव्हा ट्रेलर बघितलं तेव्हा आमचा स्वतःचा बेंचमार्क सेट झाला की मराठीत काहीतरी वेगळं येत आहे. हे खरंच खूप, हे ट्रेलर बघितल्यानंतर या गोष्टी बाहेर आल्या आणि या गोष्टी ऐकून मला चांगलं वाटलं की लोकांना या गोष्टी, प्रेक्षकांना माझ्या सर्व आपल्या आवडायला लागलाय. तर अशा गोष्टी आहे का, त्यामुळे आम्ही हा फिल्म केला. पण एक कुठे असं नाही वाटलं का की तुम्ही म्हणा की हे एका प्रथेवर ही स्टोरी पूर्ण आहे बेस, पण एक होतं ना की जेव्हा आपण मूवी दाखवतो किंवा ती कथा त्या कोणत्या तरी एका घडलेल्या गोष्टीवरती मांडतो, तेव्हा बऱ्याचदा लोक त्याच्यावरती की अरे हे यांनी चुकीचं दाखवलंय किंवा हे असंच का दाखवलं. सो नंतर मग ते क्वेश्चन्स येतात किंवा ते डिरेक्टरला किंवा त्या कलाकारांना प्रश्न विचारले जातात की हे तुम्ही चुकीचं दाखवलंय, हे असंच आहे. तर ह्या सगळ्याकडे कसं पाहता, आणि मग कारण ती तशीच गोष्ट जी आहे ती तशीच मांडली गेली पाहिजे, ही जबाबदारी तुमची जितकी असते तितकी कलाकारांची पण असते. सो मग त्याच्यासाठी ते प्रिपरेशन कसं, तो अभ्यास काय होता, त्या कुठेही कोणालाही दुखावलं नाही गेलं पाहिजे, कारण ऍट द एंड आपण त्याची प्रथा मांडतो. आपण एकतर हा फक्त चित्रपट हा एका गोष्टीशी निगडीत नाही किंवा एका विभागाशी निगडीत नाही. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ही प्रथा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं मुंबईमध्ये पण ही प्रथा होते. मराठी, आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व मराठी बोलतो पण तरी वेगळ्या प्रथा आहे आपल्याकडे. विदर्भात भाषा वेगळी बोलतात, सण वेगळे साजरे करतात, पश्चिम महाराष्ट्रात सण वेगळे साजरे, सर्वांचा पूजेचे प्रकार वेगळे आहे. गोष्ट एकच घडतो, येतो भूत 2 दिवसा किंवा 3 दिवसासाठी. पण प्रथा वेगळ्या आहेत. तर आम्ही काय केलं की एक न्यूट्रल जे अभ्यास करून त्या गोष्टीला की कुणाच्याच काय म्हणतात प्रथेला भावना दुखवायचं नाहीये आपल्याला. आम्हाला ही गोष्ट मांडायची आहे की हा एक चित्रपट हा कौटुंबिक प्रथेवरती आहे. लोकांना ही गोष्ट माहिती नव्हती की अशी ही प्रथा महाराष्ट्रात चालते. आता याच्यातून मोठी काय गोष्ट आहे की महाराष्ट्रात अशा प्रथा आहे की लोक 3-3, 4-4 दिवस घर सोडून बाहेर राहतात, टेंट बांधतात, मस्त मज्जा करतात. तर ही चांगली गोष्ट आहे, लोकांना बघायला आवडेल. तर अशाच पद्धतीने आम्ही न्यूट्रल किंवा अभ्यास करून एक चांगली गोष्ट मांडण्याचा आम्ही तो प्रयत्न केला. पण हे जे घडतं म्हणजे म्हणा की भूत, तर कधी काय पिरियड असतो, तो कधी येतात? अमावस्येलाच येतात? आता प्रत्येक विभागातून त्यांच्या मी तर म्हणा त्याच्या मर्जीनुसार ते चालते. बघा, आता प्रत्येक एक सण असतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी मुंबईचाच एक एक्झाम्पल दिलं. ती प्रथा अशी आहे की मॅमने सांगितलं की तिथे पहिले तो भाग मच्छीमारीसाठी नव्हता, मग तिथे नवस करण्यात आला आणि तेव्हापासून तिथे मच्छीमारी हा प्रकार, माशांचा येण्याचा प्रकार सुरू झाला. बरोबर आहे. तर तेव्हा त्या गोष्टी तिथे मांडतात. नगरमध्ये गाव आहे, नगरमध्ये गाव पण पूर्ण गाव बाहेर जातं त्या काही देवीच्या काळामध्ये. तर लोक पूर्ण देवीच्या काळामध्ये छान टेंट बांधून तिथे राहतात. तसंच कोकणामध्ये पण असं सीझन वाईज किंवा त्या भूतांचा जो काही प्रकार झाला असेल कदाचित त्या प्रकारानुसार सर्वांच्या वेगवेगळ्या पद्धतीने ते वर्कआउट होत असतात. पण त्यात असतंच ते, फॉर एक्झाम्पल आता सर्वांना अमावस्या पौर्णिमा त्या गोष्टी फॉलो करत त्याच गोष्टी, आता फिल्म येतं म्हणून त्या तशा गोष्टी करतोय मी अमावस्या पौर्णिमा. तर त्या ह्याच्यातच त्या गोष्टी होत असतात. पण इंटरेस्टिंग आहे या गोष्टी, म्हणजे लोकांना या गोष्टी बघायला आवडणार की असं खरंच महाराष्ट्रात आहे असं. तुम्हाला तिघांना मला विचारायचंय की जेव्हा आई वडिलांना सांगितलं की काय स्टोरी लाईन आहे मूवीची, तर त्यांनी एक असतं ना, अरे आमच्या वेळेस तर असं होतं, मग आमच्या आई बाबांनी हे सांगितलं, ह्या गोष्टी काही सांगितलेल्या का तुम्हाला? ऑनेस्टली आमच्या घरी खूप फिल्म्स आणि हे खूप बघितलं जातं आणि
काही गोष्टींवर विश्वास आहे आणि काही गोष्टींवर विश्वास नाही आहे. आणि मला असं वाटतं की जोपर्यंत आपल्याला स्वतःला एक्सपिरियन्स येत नाही तोपर्यंत आपण कुठल्याच गोष्टीवर 100% विश्वास कधीच ठेवत नाही. तर आमच्या घरात तरी कोणाला असा एक्सपिरियन्स कधी आला नाही आहे. जेव्हा येईल तेव्हा प्रॉब्ली त्याच्यावरती बोललं जाईल. नाही मग जर असेल नशिबात तर येईल, नसेल तर नाही. तर मला असं वाटतं की हां, पण डेफिनेटली जेव्हा गोष्टीबद्दल डिस्कशन झालं की अशी अशी स्टोरी आहे आणि कॅरेक्टर असं असं आहे आणि बाकी कलाकार हे लोक आहेत, नक्कीच आनंद तर झालाच. कारण मकरंद सरांसारखा एक एवढे लाईक फॉर मी इज लाईक अ लेजंड. एवढा एक्सपिरियन्स्ड माणसाबरोबर काम करायला मिळत होतं. आणि बाकी गौरव आणि हे सगळे लोक आपले आता अनुष्का झाली, भाग्यम झाला आणि ही सगळी पडद्यामागची जी टीम होती ना ती सगळे इतके ब्रिलियंट लोक होते. तर ह्या टीमचा भाग होता आला हेच खूप माझ्यासाठी चांगली गोष्ट वाटली मला. आणि गोष्ट सांगितली तेव्हा गोष्ट पण इंटरेस्टिंग होती आणि ती काही काही खूप अंगावर येणारे प्रसंग आहेत, काही काही खूप हसवणारे प्रसंग आहेत. छान गाणं आहे आमच्या फिल्ममधलं. सो मला असं वाटलं की अशा एका कुठल्या गोष्टीवरती फोकस नाही केलाय की फक्त घाबरवायचंच आहे असं ठरवून काही गोष्टी नाही केलेल्या आहेत. सो सगळ्या गोष्टींना एक कसा इक्वली आपल्याला टच करता येईल ह्या गोष्टी डोक्यात ठेवून ही फिल्म बनली आहे. तर ह्या सगळ्याच गोष्टीचा जेव्हा विचार करतो तेव्हा असं वाटलं की अरे यार, इट वॉज नाईस टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म, लाईक पार्ट ऑफ दिस टीम असं वाटतं. तर या इट वॉज लाईक अ फन एक्सपिरियन्स. आणि मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये जे जे आम्ही जे प्रीतम सांगेलच की काही काही जे गिमिक्स वापरलेत ते कदाचित ते वाटू शकेल की ते खोटं आहे किंवा ते VFX आहे, पण काही काही गोष्टी ऑन सेट पण आम्ही एक्सपेरिमेंट केल्यात. सो त्या पण गोष्टी खूप इंटरेस्टिंग होत्या, लाईक द प्रोसेस ऑफ शूटिंग आणि त्या सगळ्या गोष्टी पण खूप इंटरेस्टिंग होत्या. सो ऑल इन ऑल खूप मजा आली या फिल्मचं शूट करत असताना. तू काय सांग? आय थिंक माझ्यासाठी मोर देन की मला घाबरवण्यापेक्षा घरच्यांनी आय थिंक सपोर्टच दिला होता. की कारण फर्स्ट फिल्म आहे, ऑब्व्हियसली यू नीड, म्हणजे मेन गोष्ट जी असते ते घरच्यांचा सपोर्ट असतो कोणत्याही, नॉट दिस करिअर बट एनी करिअर. तर आय थिंक ती एक प्रॉमिनंट गोष्ट होती माझ्यासाठी. आणि जेव्हा आमचं डिस्कशन पुढे गेलं नरेशन नंतर, सर म्हटले की त्याच्यात सॉन्ग पण आहे, डान्स पण आहे. आणि तेव्हा त्यांना माहिती नव्हतं की मी डान्सर आहे, बट त्याच्यानंतर त्यांना माहिती पडलं. आणि मी इतका खुश झालो होतो की त्यांनी डान्सचा शूट आधी लावला होता, बिकॉज तो माझा प्लस पॉईंट आहे ना. ऑब्व्हियसली मी माझ्यासाठी जे चांगलं आहे ते मी आधी बघणार, राईट. तर त्यांनी तो पहिले लावला होता आणि मी इतका खुश झालो होतो त्यामुळे, बिकॉज आय वॉज लाईक ठीक आहे, आता ह्याच्यात तरी मी काहीतरी देऊ शकतो, लाईक इन द स्टार्ट. बट नंतर जसं आम्ही फ्लो मध्ये गेलो, खूप अशी इंटरेस्टिंग, म्हणजे इंटरेस्ट वाढत गेला रोज. ऑब्व्हियसली तुम्हाला जेव्हा नवीन नवीन इनपुट्स येतात किंवा नवीन नवीन गोष्टी येतात तेव्हा तुमचा इंटरेस्ट थोडा थोडा असा बिल्डअप होत जातो, वाढत जातो, जेव्हा तुम्ही असं काम करता जे तुम्हाला आवडतं किंवा तुम्हाला करायची इच्छा आहे. आणि प्लस जसं हा म्हटला की मकरंद सर आणि कास्टमध्ये खूप मोठे मोठे लेजेंडरी ऍक्टर्स आहेत. सो समजा ह्यांना एवढा एक्सपिरियन्स आहे आणि तरी हे त्यांना लेजेंड्स मानतात, तर आमच्यासाठी ते काय आहेत आणि आम्ही ॲज अ न्यू आर्टिस्ट त्यांना कसं बघतो आणि ह्यांना कसं बघतो, हे आय थिंक आमच्या विजननी ह्यांना कधीच हे बघू शकत नाही. बट जेव्हा आम्ही त्यांच्यासोबत काम करतो एक परफॉर्मन्स प्रेशर राहतच की त्यांच्यासोबत आपल्याला स्क्रीन शेअर करायची आहे. सो एक सोपं गोष्ट नाही आहे ती, कारण की ऑडियन्स ऑलरेडी एंगेज्ड आहे ह्यांच्यामध्ये, राईट. तर त्यांच्याकडून एक रिटेन करायचं ऑडियन्सचं अट्रॅक्शन. एक्झॅक्टली, एक नजर इथे पण गेली पाहिजे ऑडियन्सची की एक नवीन कलाकार आलाय किंवा तो काहीतरी करतोय. सो आय थिंक ते द्यायचा प्रयत्न मी खूप व्यवस्थित केलंय आणि सरांनी मला खूप जास्त सपोर्ट केलं त्याच्यात. फक्त सरांनी नाही तर सक्षम दादानी, गौरव दादानी अँड एव्हरीबडी ऑन द सेट खूप जास्त सपोर्ट केलंय. सो आय थिंक दॅट वॉज द एक्सपिरियन्स. पण अनुष्का, मला तुला एक विचारायचं आहे की शूट करताना असं पटकन दचकायला वगैरे झाले की अरे मीच दचकली आहे? हो, खूपदा झालंय. कारण की ॲज आय सेड, सेट्सवर तिथे ना अशा बऱ्याच गोष्टी होत्या ज्या अशी एक नजर गेली की आपल्याला वाटतं की आपल्या अंगावर येतंय का काय, असं ते तिकडचं सगळं वातावरण होतं.
पण त्यामुळे मग असं खूप दचकायला झालंय, घाबरायला झालंय, स्वप्नही पडलेत. येस, म्हणजे माझं तर 1-2 वेळा असंही झालंय की मी रूममध्ये झोपायला गेले आणि मी हनुमान चालीसा लावून झोपली आहे. येस, मी खूप घाबरले होते त्या एका सीनच्या वेळेला. सो या कुठला सीन तुम्ही नाही सांगणार, तुम्ही बघाल त्यानंतर आपण बोलूयात. येस, नॅचरल रिॲक्शन आहे, म्हणजे ते असं ते कळून जाईल. हा, ते तर तेव्हा कळेल तुम्हाला मी काय बोलतीये ते. बरं, हा जसं म्हणाला की वेगवेगळे प्रयोग शूट साठी केले गेले, तर त्याबद्दल ऐकायला आवडेल. मुळात हा फिल्म करताना आम्हाला खूप रिअल वाटावं असं वाटत होतं. कारण मराठी फिल्म आपण करतो, लोकांना एक्सपेक्टेशन किंवा खूपशा गोष्टी मिळून असं असतं की जेवढा रिअल तेवढं ते चांगलं वाटेल. आपण मातीशी खूप जोडून आहोत. तर आमचं असं टेक्निकल सर्व गोष्ट, जसं तो बोला की योगेश कोळी जे DOP होते किंवा योगेश आर्ट डायरेक्टर इंगडे जे होते, तर सर्वांचाच फॉर एक्झाम्पल मेकअप दादा जो होता आमचा, अभिषेक, कॉस्ट्युम अपेक्षा, ऑल टीम मेंबर, जे प्रोडक्शन ज्यांनी डिझाईन केली, EP प्रोडक्शन मॅनेजर, आम्ही एक ठरवलं होतं की आपण एक असं काहीतरी सेट किंवा अशा गोष्टी शोधूयात की जे खऱ्या वाटल्या पाहिजे आणि टेक्निकली वर्कआउट करूयात. म्हणजे तिथं VFXचं कामच पडलं नाही पाहिजे. तर आम्ही टेक्निक्सच अशा वापरलाय की मोस्टली VFXचं कामच पडू दिलं नाही आणि तो भास आणि इम्पॅक्ट म्हणजे जर आम्हाला वाटलं की हा शॉट फक्त आपण जिमीनेच डिझाईन करूयात, आम्ही फक्त तो शॉट जिमीनेच डिझाईन केला आणि त्या पद्धतीच्या शॉट्स घेतले. किंवा मग आम्हाला फ्लॅश किंवा त्या गोष्टी आपण VFX थ्रू आपण ज्या करतो त्या गोष्टी न करता आम्ही तसंच, म्हणजे फॉर एक्झाम्पल यांचा एक बोटीचा सीन होता. आता मोस्टली लोक काय करतात की मल्टिप्लिकेशन करते, म्हणतात नाही मला त्या बोटी तेवढ्या दिसल्याच पाहिजे, म्हणून आम्ही 15-15, 20-20 बोटी आणून तो कंटिन्यू ते 10 वेळा जाणं 10 वेळा येणं, कारण ती मजा वेगळी आहे. म्हणजे एक तुम्ही ट्रेलरमध्ये सीन बघितलं असेल की सर्व नावा चालल्या आहेत आणि ते पूर्ण खऱ्या होत्या आणि तो ॲम्बियन्स तेवढंच ऍक्टरलाही तो वातावरण मिळतं, तर ती मजा येतं काम करायला. तर या गोष्टीच्या टेक्निक्स आम्ही हे केलं आणि मला या गोष्टीचा आनंद होतो की एवढ्या छान टेक्निकल टीम सोबत हा एवढा छान, म्हणजे आपण ट्रेंडिंग 1वर होतो. एका मराठी ट्रेलरसाठी ही खूप मोठी गोष्ट आणि माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की ऑल ओव्हर इंडियामधून आपण ट्रेंडिंगला येतोय. कारण हे म्हणाले तसे की आधी ते कंपॅरिझन झालं की अरे हे तुंबाड सारखं किंवा अजून काही, पण म्हणजे फॉदर मला पण जेव्हा ते ब्लॅक मॅजिकचं मी पाहिलेलं ना, जेव्हा ते संदीप पाटेकर, तेव्हा मला 1 सेकंदासाठी शैतान पण डोक्यात आलेला की ओके सो तसं काही आहे का, पण मग नंतर जेव्हा पाहिलं की नाही हे काहीतरी वेगळं आणि एका रात्रीतली गोष्ट आहे. एक्झॅक्टली. आणि ते तो एक्सपिरियन्स म्हणजे एक होतं ना की ट्रेलर वरून एक प्रेक्षक म्हणून किंवा मे बी ह्या क्षेत्रात असल्यामुळे की हे बघावंसं वाटेल, तो जेन्युइनली तसा ट्रेलर होता की तो बघावासा वाटतोय. हो, प्रेक्षकांना भरपूर आवडला आणि त्यांनी खूप छान साथ, म्हणजे आपण ऑल ओव्हर इंडियातून ट्रेंडिंग होतं आणि त्या गोष्टी आम्हाला खूप आनंददायी होते की अरे वा, आपण जी मेहनत केली ती ते तर नक्कीच 14 तारखेला मूव्ही येतोय, तर जाता जाता प्रेक्षकांना काय सांगताल? सर्वांना सांगणार की हा एक भलेही हॉरर फिल्म आहे तरी भूताचा कौटुंबिक चित्रपट आहे की तुम्ही फॅमिली सोबत हा फिल्म बघू शकता, कारण आम्ही सर्व भूतांनी रात्रभर जागून हा बनवलेला चित्रपट आहे की तुम्हाला ते आवडणार. तर चित्रपट तर आवडणार लोक आणि नक्की बघायला जा. आणि मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये खूप वेगवेगळ्या प्रथा आहेत, त्यातलं एक मांडण्याचा आम्ही वेगळी प्रथा मांडण्याचा प्रयत्न केलाय की फक्त आपण आतापर्यंत आजोबाच्या गोष्टी ऐकल्या होत्या की 50 फुटाचा झाला तो भूत, नंतर 100 फुटाचा झाला, पण नाही, इथे खरोखर अशा गोष्टी घडल्या आहेत आणि मी तो दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही काय सांगाल जाता जाता प्रेक्षकांना? येस, आत्तापर्यंत आमच्या ट्रेलरवर, टीजरवर तुम्ही खूप प्रेम केलेत. यापुढेही असंच प्रेम करा, आमचं पिक्चर बघा आणि हिट आहे तो पिक्चर, मी आधीच सांगून ठेवलाय. तर यस, डेफिनेटली बघा. थँक्यू. पहिला मूवी आहे तू तर मला वाटतं खूप ऑथेंटिक हा फिल्म आहे, कारण की जसं सर म्हटले की आम्ही जेवढं नॅचरल फिल्मला ठेवू शकतो तेवढं नॅचरल ठेवलंय, की लोकेशन्स पण तसेच, आर्ट पण तसाच, जेवढं VFX कमी करू शकतो. सो आय थिंक खूप रिअल आणि एक खूप ऑथेंटिक फिल्म आहे, कारण की त्या लोकेशनवर जाऊन शूट करणं ही खूप मेहनतीची गोष्ट आहे. तर मला वाटतंय की आता आमच्या सगळ्यांच्या मनात एकच धून आहे आणि ती 14 जून आहे.
सो तर मला वाटतं नक्कीच तुम्हाला खूप मजा येणार ही फिल्म बघायला. आणि फॅमिली, फ्रेंड्स किंवा इतर कोणाला तुम्हाला घेऊन जायचं असेल तर खूपच तुम्हाला मजा येईल ही फिल्म बघायसाठी. सो नक्की जावा आणि आम्हालाही कळवा की तुम्हाला फिल्म कसा वाटला, म्हणजे आम्ही थोडं खुश होऊ शकतो. थँक्यू. मला असं सांगावंसं वाटेल की लाईक ओपन माइंड ठेवून फिल्म बघायला जायला पाहिजे. कारण आपण काही हॉरर फिल्म्स बघितलेल्या असतात ज्या आपल्याला आवडलेल्या असतात, काही आपल्याला अजिबात आवडलेल्या नसतात. तर असं काही मनात ठेवून जाऊ नका की अरे ते आपल्याला आवडलं नव्हतं सो हे आपल्याला आवडणारच नाही. एक ओपन माइंड ठेवून जेव्हा प्रेक्षक जातील ना तेव्हा ते एक त्यांना एक वेगळा एक्सपिरियन्स देऊन जाईल असं वाटतं. कारण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे या फिल्ममध्ये फक्त भीती हे एकच इमोशन नाही आहे, ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळे इमोशन्स पण आहेत. सो त्या वेगळ्या सगळ्या इमोशन्सना एक्सपिरियन्स करण्यासाठी प्रेक्षकांनी पण त्यांचं न्यूट्रल इमोशन घेऊन फिल्म बघायला जावं असं मला वाटतं. आणि नक्की जा, तुम्ही एंटरटेन व्हाल ह्याची खात्री आहे. आणि तुमच्या सगळ्या जवळच्या लोकांनाही फिल्म बघायला घेऊन जा आणि सगळे सेफ अँड साऊंड परत आपापल्या घरी जा. तर नक्कीच जसं प्रीतम म्हणाले तसं भूतांचा कौटुंबिक चित्रपट आहे हा अल्याड पल्याड. 14 तारखेला येतोय, नक्की बघा. आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या ऍक्च्युली बघून सांगा, न बघता सांगू नका. जर तो आवडला, नाही आवडला किंवा त्यात काही इम्प्रोव्हायझेशन असतील की नाही, मराठी हॉरर मूवीज जर आणायचे असतील तर एक प्रेक्षक म्हणून त्यांचीही बाजू असू शकते की नाही हे असं नाही असं दाखवा, पण तो बघून चित्रपट तुमच्या प्रतिक्रिया द्या. तर 14 तारखेला मी पाहणार आहे, तुम्हीही पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. त्यासाठी महा MTVच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.